वेलकम स्टुडंट्स. आज आपण 8th स्टँडर्डचा सब्जेक्ट बघत आहोत जिओग्राफी आणि त्यामधला थर्ड चॅप्टर आहे ह्युमिडिटी अँड क्लाउड्स. आर्द्रता आणि ढग हा जो आपला चॅप्टर आहे या चॅप्टरचा आपण आज कंप्लीट एक्सरसाइज बघणार आहोत. तर चला, तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला पटकन सबस्क्राईब करून घ्या. खाली जो बेल आयकॉन दिला आहे बेल आयकॉनवरती बटन प्रेस करा. व्हिडिओ एंडपर्यंत नक्की बघा. आवडल्यास लाईक करा, तुमच्या फ्रेंड्सना सुद्धा शेअर करा. फर्स्ट क्वेश्चन, मॅच द कॉलम अँड कम्प्लीट द चेन. ओके, तर बुकमध्ये तुम्हाला A, B, C असे 3 कॉलम दिलेले आहेत आणि ह्याचे एक व्यवस्थित अशी चेन बनवायची आहे. व्यवस्थित असे आपल्याला याचे पेयर्स मॅच करायचे आहेत. सो चला, याचा आन्सर आपण बघूयात. इथे आहे याचा आन्सर, कॉलम A, कॉलम B अँड कॉलम C. तर याच्यामध्ये फर्स्ट आहे सिरस, जे की आहेत हायर अल्टिट्यूड, जास्त उंचीवरती, आणि त्याच्यामध्ये आहे स्नोफ्लेक क्लाउड्स म्हणजे हिमस्फटिक ढग. त्यानंतर सेकंड आहे क्युमिलोनिंबस, तर हे आहे व्हर्टिकल एक्सटेंट इन द स्काय, तर आकाशामध्ये किंवा आभाळामध्ये याचा उभा असा विस्तार आहे. आणि याच्यासाठी आहे ए रोअरिंग क्लाउड्स. रोअरिंग क्लाउड्स म्हणजे गरजणारे ढग. देन थर्ड आहे निम्बोस्ट्रॅटस. तर निम्बोस्ट्रॅटस हे आहेत लो अल्टिट्यूड, कमी उंचीवरती, आणि याच्यासाठी आहे कंटिन्युअस रेनफॉल, सतत रिमझिम असा पाऊस. फोर्थ आहे अल्टो क्युम्युलस, आणि ते आहेत मीडियम अल्टिट्यूड म्हणजे मध्यम उंचीवरती, आणि त्याच्यासाठी आहे फ्लोटिंग क्लाउड्स म्हणजेच तरंगणारे ढग. ओके, सो अशा पद्धतीने आपण ही एक चेन व्यवस्थित कंप्लीट केलेली आहे. चला, सेकंड क्वेश्चन, चूज द करेक्ट वर्ड फ्रॉम द ब्रॅकेट्स अँड कम्प्लीट द सेंटेन्सेस. म्हणजे थोडक्यात रिकाम्या जागा भरा. तर त्यासाठी त्यांनी ऑप्शन दिलेले आहेत. ऑप्शन बघा, इथे आहे क्युमिलोनिंबस, रिलेटिव्ह ह्युमिडिटी, ॲब्सोल्यूट ह्युमिडिटी, कंडेन्सेशन, वेपर होल्डिंग कपॅसिटी. चला, ऑप्शन आपण रीड करून घेतले आहेत. ए बघा यातला, द ऑफ द एअर इज डिपेंडेंट ऑन द टेम्परेचर ऑफ द एअर. तर याच्यासाठी आन्सर असणार आहे वेपर होल्डिंग कपॅसिटी. म्हणजेच द वेपर होल्डिंग कपॅसिटी ऑफ द एअर इज डिपेंडेंट ऑन द टेम्परेचर ऑफ द एअर. तर हवेची बाष्प धरून ठेवण्याची क्षमता ही हवेच्या तापमानावरती अवलंबून असते. बी, द अमाऊंट ऑफ वेपर इन 1 क्यूब मीटर ऑफ एअर शोज दॅट. तर हवेमधल्या बाष्पाचे प्रमाण हे एका घनमीटरमध्ये कशा पद्धतीने दाखवले जाते किंवा कशा पद्धतीने काढले जाते, तर ते आहे ॲब्सोल्यूट ह्युमिडिटी म्हणजेच निरपेक्ष आर्द्रता. सी, as is less in the desert areas, the air is dry there. आणि इथे येणार ॲज अ रिलेटिव्ह ह्युमिडिटी, तर तिथली सापेक्ष आर्द्रता जर कमी असेल वाळवंटी प्रदेशातील, तर तिथली हवा ही कोरडी असते. डी, टाइप ऑफ क्लाउड्स आर इंडिकेटर्स ऑफ द स्टॉर्म, आणि आन्सर आहे कुलुम्बोनिंबस. टाइप ऑफ क्लाउड्स आर इंडिकेटर्स ऑफ द स्टॉर्म. E question, in a free environment, the of the vapor present in the atmosphere takes place around the dust particles. तर याच्यासाठी आन्सर आहे कंडेन्सेशन म्हणजेच बाष्पीभवन. In a free environment, the condensation of the vapor present in the atmosphere take place around the dust particles.
चला, तुम्हाला जर व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला पटकन लाईक करून घ्या आणि कुठल्याही क्वेश्चनमध्ये काही डाऊट वाटला तर कमेंट करून विचारू शकता. थर्ड क्वेश्चन आहे डिफरन्शिएट बिटवीन, फरक लिहायचा आहे. फर्स्ट आहे ह्युमिडिटी अँड क्लाउड्स, तर आर्द्रता आणि ढग यामधला आपल्याला डिफरन्स विचारलेला आहे. तर यांचं मिनिंग काय आहे हे बघूयात. ह्युमिडिटी म्हणजेच द अमाऊंट ऑफ वॉटर वेपर प्रेझेंट इन द एअर इज कॉल्ड ह्युमिडिटी. तर आर्द्रता म्हणजेच काय, तर हवेमधला असणारा बाष्प यालाच आर्द्रता असं म्हणतात. तर क्लाउड्स, ढग म्हणजे a mass of fine particles of ice and water accumulated around the dust particles in the air at high altitude is called a cloud. आणि त्याची विजिबिलिटी, ह्युमिडिटी इज इन अ इनविजिबल फॉर्म, तर आर्द्रता ही अदृश्य स्वरूपात असते. बट क्लाउड्स आर इन अ विजिबल फॉर्म, तर ढग हे दृश्य स्वरूपात असतात. ओके, नेक्स्ट बी आहे रिलेटिव्ह ह्युमिडिटी अँड ॲब्सोल्यूट ह्युमिडिटी, सापेक्ष आर्द्रता आणि निरपेक्ष आर्द्रता. तर या दोघांचं मिनिंग बघा. द अमाऊंट ऑफ वॉटर वेपर प्रेझेंट इन एअर एक्सप्रेस्ड ॲज पर्सेंटेज ऑफ द अमाऊंट नीडेड फॉर सॅच्युरेशन ॲट द सेम टेम्परेचर इज कॉल्ड रिलेटिव्ह ह्युमिडिटी. इथे आपण त्याची डेफिनेशन लिहिली. मग आता ॲब्सोल्यूट ह्युमिडिटी बघा. द अमाऊंट ऑफ वॉटर वेपर इन 1 क्यूब मीटर ऑफ एअर इज कॉल्ड ॲब्सोल्यूट ह्युमिडिटी. देन त्याचा फॉर्म्युला, रिलेटिव्ह ह्युमिडिटी पर्सेंटेजमध्ये फॉर्म्युला बघा. ॲब्सोल्यूट ह्युमिडिटी डिवाइड बाय वेपर होल्डिंग कॅपॅसिटी इंटू 100 आणि ॲब्सोल्यूट ह्युमिडिटीचा फॉर्म्युला आहे मास ऑफ वॉटर वेपर डिवाइड बाय व्हॉल्यूम ऑफ एअर. सी आहे क्युम्युलस क्लाउड अँड क्युम्युलोनिंबस क्लाउड. तर चला या दोघांच्यातला डिफरन्स बघूयात. फर्स्ट बघा, द क्लाउड्स दॅट आर फाउंड फ्रॉम 500 मीटर टू 6000 मीटर altitude having comparatively less vertical expanse are called cumulus cloud. तर हे कोणत्या भागामध्ये आढळतात? 500 मीटर ते 6000 मीटर उंचीवरती. Then cumulonimbus cloud, the clouds that are found from 500 meter to 600 meter altitude having comparatively more vertical, तर याच्यासाठी आहे less vertical. More vertical expanses are called cumulonimbus cloud. And meaning cumulus clouds are indicator of pleasant weather and cumulonimbus clouds are indicator of thunderstorm. स्टुडंट्स, तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. फोर्थ क्वेश्चन, आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन्स. ए, व्हाय इज द एअर इन अ रिजन ड्राय? तर एखाद्या प्रदेशामधली हवा ही कोरडी का असते? आणि याचा आन्सर बघा, ड्यू टू द लो अमाऊंट ऑफ द मॉइश्चर इन द एअर. तर तिथल्या हवेमधली जे बाष्प आहे ही कमी प्रमाणात असल्यामुळे द एअर इन द रिजन इज ड्राय. बी, हाऊ इज ह्युमिडिटी मेजर्ड? आर्द्रता कशी मोजली जाते किंवा कसं मेजर केलं जातं? आन्सर, फर्स्ट आपण पहिल्यांदा ह्युमिडिटी म्हणजे काय लिहूया. द अमाऊंट ऑफ वॉटर वेपर इन 1 क्यूब मीटर ऑफ एअर इज कॉल्ड ॲब्सोल्यूट ह्युमिडिटी. ही झाली त्याची डेफिनेशन. सेकंड, ॲब्सोल्यूट ह्युमिडिटी इज मेजर्ड विथ द हेल्प ऑफ द फॉलोइंग फॉर्म्युला. आपण मगाशी तो बघितला आहे, पुन्हा एकदा बघूयात. ॲब्सोल्यूट ह्युमिडिटी इज इक्वल टू मास ऑफ वॉटर वेपर डिवाइड बाय व्हॉल्यूम ऑफ एअर.
ओके, हा झाला याचा फॉर्म्युला. देन आता रिलेटिव्ह ह्युमिडिटी म्हणजे काय हे बघूयात. तर त्यासाठी इथं असणार आहे ही डेफिनेशन. थर्ड पॉईंट, द अमाऊंट ऑफ वॉटर वेपर प्रेझेंट इन द एअर expressed as a percentage of amount needed for saturation at the same temperature is called relative humidity. And relative humidity measured with the help of following formula. Relative humidity in percentage absolute humidity divided by vapor holding capacity into 100. See question, what are the prerequisites for condensation? Okay, the answer बघा, high relative humidity and dew point temperature of the air are the prerequisites for condensation. D. What is cloud? Write its type. तर हा क्वेश्चन आहे इम्पॉर्टंट फॉर 2 मार्क्स. सो इथं मी हे नोट केलेलं आहे. आता बघा याचं पहिल्यांदा व्हॉट इज क्लाउड ते मिनिंग बघूयात. विजिबल मास ऑफ फाईन पार्टिकल्स ऑफ आईस अँड वॉटर accumulated around the dust particles in the air at high altitude is called cloud. तर त्यांना ढग म्हटलं जातं. आणि त्याचे टाइप्स बघा पुढचे. हाय क्लाउड्स, क्लाउड्स at an altitude of 7,000 meter to 14,000 meter are considered as high clouds. Cirrus, cirrostratus, cirrocumulus are high clouds. Second type आहे medium clouds. Clouds at an altitude of 2,000 meter to 7,000 meter are considered as medium clouds. मध्यम उंचीवरचे ढग. Altostratus and altocumulus are medium clouds. Third, low clouds. Clouds at the altitude of less than 2,000 meter are considered as a low clouds. Stratocumulus, stratus, nimbostratus, cumulus and cumulonimbus are low clouds. तर हे आहेत क्लाउड्सचे टाइप्स. ई, विच टाइप ऑफ क्लाउड्स गिव्ह रेन. तर कोणत्या प्रकाराचे ढग हे पावसासाठी आवश्यक असतात किंवा कोणत्या प्रकारचे ढगामधून पाऊस पडतो. आन्सर आहे निम्बोस्ट्रॅटस अँड क्युम्युलोनिम्बस टाइप ऑफ क्लाउड गिव्ह रेन. F. On what does the percentage of relative humidity depends? Okay, आणि याचा आन्सर, the percentage of relative humidity depends on absolute humidity and vapor holding capacity of the air at the given temperature. So यासाठी आपण मगाशी त्याचा फॉर्म्युला सुद्धा बघितला आहे. नेक्स्ट फिफ्थ क्वेश्चन, गिव जिओग्राफिकल रिझन्स. भौगोलिक कारणे द्या. क्लाउड्स फ्लोट इन अ स्काय. आन्सर, the condensed water or fine particles of snow accumulate around dust particles at high altitudes, leading to formation of clouds. The condensed water or fine particles in the clouds are almost weightless, therefore clouds float in the sky. खूप easy answer आहे. B.
The proportion of relative humidity changes according to altitude. Answer बघा. First point, the temperature is found to be comparatively high in the areas at sea level. Due to high temperature, moisture holding capacity of air near sea is found to be high. Therefore, the humidity of the air at sea level is comparatively high. Second, the temperature is found to be comparatively low in the areas at high altitude. Due to low temperature, moisture holding capacity of air at high altitudes is found to be low. Therefore, the humidity of the air at high altitude is comparatively low. In this way, the proportion of relative humidity changes according to the altitude. उंचीनुसार त्याचं प्रोपोर्शन हे चेंज होत जाणार, कारण समुद्र सपाटीवरती जर असेल तर तिथे जास्त असणार, जास्त उंचावर गेली तर तिथली हवा विरळ असणार, तिथलं बाष्प कमी प्रमाणात असणार आणि त्याची बाष्प धरून ठेवण्याची क्षमता सुद्धा कमी असणार. सी, एअर बिकम्स सॅच्युरेटेड. आणि आन्सर आहे, at certain temperature the moisture holding capacity of air gets fulfilled and it becomes equal to the proportion of the moisture present in it. At this state, no more moisture can be absorbed by the air. Thus, air becomes saturated. D. Cumulus clouds change into cumulonimbus clouds. Answer. Cumulus clouds are found between 500 meter to 6000 meter altitude. They are mostly formed due to the vertical flow of the air. Second point, sometimes the vertical expanse of the cumulus clouds increases and it leads to formation of huge mountain like cumulonimbus clouds. Thus, cumulus clouds changes into cumulonimbus clouds. Now, next and the last question is 6th. Solve the following. Okay, आणि याच्यामध्ये A question. When the temperature of air is 30 degrees Celsius, its vapor holding capacity is 30.37 grams per cube meter. If absolute humidity is 18 grams per cube meter, then what will be relative humidity? आणि त्यासाठी आपल्याकडे आहे फॉर्म्युला आणि त्याचा आपण त्या फॉर्म्युल्यावरून आपण आन्सर काढणार आहोत. रिलेटिव्ह ह्युमिडिटी इन पर्सेंटेज. तर त्यासाठी आपल्याकडे आहे हा फॉर्म्युला. ॲब्सोल्यूट ह्युमिडिटी डिवाइड बाय वेपर होल्डिंग कॅपॅसिटी इंटू 100. सो ॲब्सोल्यूट ह्युमिडिटी इथे दिलेली आहे 18 ग्रॅम्स पर क्यूब मीटर, ते आपण घेतलं. त्यानंतर वेपर होल्डिंग कॅपॅसिटी इथं दिलेली आहे 30.37 ग्रॅम्स पर क्यूब मीटर, ती आपण इथं लिहून घेतली इंटू 100. आन्सर आपला आलेला आहे 59.26% इज द रिलेटिव्ह ह्युमिडिटी. Okay, B. What would be the absolute humidity of air if 1 cubic meter air contains 4.08 grams of vapor at 0 degree Celsius temperature? आणि यासाठी सुद्धा आपल्याला फॉर्म्युला माहित आहे. ॲब्सोल्यूट ह्युमिडिटीचा फॉर्म्युला आहे मास ऑफ वॉटर वेपर. तर ते दिलेलं आहे इथे बघा 4.08 ग्रॅम्स
आणि व्हॉल्यूम ऑफ एअर इथं आपण घेतलं 1. सो या फॉर्म्युल्यामध्ये आपण व्हॅल्यू पुट आउट केला, आन्सर आलं 4.08 ग्रॅम पर मीटर क्यूब. तर याचबरोबर आपला हा एक्सरसाइज संपला आहे. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल, व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.